सूरज. आजच्या रात्रीतील पहिला सामना MD 11 वर्सेस पाली अल्पेश 11 लवजे. सूरज उत्कृष्ट फटका आणि हा पहिलाच खणखणीत चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो नवनाथ. पहिला चेंडू सूरजने बेगलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतोय तो फलंदाज नवनाथ. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवले ते MD पाली संघाने, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार घेतोय तो फलंदाज नवनाथ. उत्कृष्ट गोलंदाजी. चेंडू काही समजला, चेंडू उचली घेतोय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक त्याचं काम पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू फेकतोय तो सूरज. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरजची. कमबॅक करतोय सूरज पाली संघाकडून. आता मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतोय का. आणि उत्कृष्ट झेल. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय तो अल्पेश 11 लवजी संघाला नवनाथच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती पाली MD पाली संघाकडून सूरजची. पहिल्या चेंडूवरती एक चौकार घेतल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय तो सूरज. वैयक्तिक 4 धावावर बाद होते तो नवनाथ. थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो विक्रांत. बघूया विक्रांत काय विक्रम करतात ते. विक्रांत पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, पहिला षटक घेऊन येतोय तो पाली संघाकडून सूरज. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतल्यानंतर 2 चेंडू, एक चेंडू निर्धाव टाकतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो सूरज. धावसंख्या झाली ती 4. 1 बाद 4 अल्पेश 11 लवजी संघाची. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं या ठिकाणी. उत्कृष्ट चेंडू काय समजलं नाही. भरधाव वेगात चेंडू फेकतोय तो सूरज आणि यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या झाली 4. पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट चौकार मारला होता तो नवनाथने. उत्कृष्ट फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. झेल सोडतोय आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो फलंदाज विक्रांत. आपलं वैयक्तिक खातं खोलतोय 1 धावेने. एक झेल सोडतोय तो. पहिला चेंडू फेकला होता 4 धावा, मग निर्धाव चेंडू. उत्कृष्ट फटका. चेंडू हवेमध्ये. बघूया आणि उत्कृष्ट झेल घेतो तो MD संघाचा प्रथमेश. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरजची आणि दुसरा गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो सूरज. जर तुम्ही पाहिलात तर नवनाथ हा सलामीला आलेला फलंदाज फक्त 4 धावा करून बाद झालाय. त्यानंतर हिमांशू हा आपलं खातं न खोलता बाद झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येली ती 5. 2 बाद 5. बढ़िया गेंदबाजी देखने को मिली यहाँ पे सूरज द्वारा. पाली MD से खेलते हुए सूरज. पहिलं षटक जर तुम्ही पाहताय सूरजचं तर पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार घेतोय तो नवनाथ.
त्यानंतर सूरजने एक निर्धाव चेंडू फेकतोय, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय, चौथा चेंडू पूर्ण निर्धाव फेकतोय, पाचव्या चेंडूवरती एक धाव घेतोय आणि सहाव्या चेंडूवरती पुन्हा एक गडी बाद करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी केली ते सूरजनी. पॉवर प्लेचं षटक उत्कृष्टरित्या हाताळले ते सूरजने. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक फेकतोय तो इच्चू. क्या नाम है भाई, इच्चू. आणि आमचे मित्र समालोचक एक गोड आवाज, मधुर गोड आवाज सुधागड तालुक्यातील अनिल कोहली साहेब. आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या पाली संघाकडून. एक साधा असा झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक सचिन शिंदे साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचे. आणि एक धावानी धावसंख्या होती ती 6, 2 बाद 6. आणि पुढील समालोचन करतील ते आमचे मित्र एक गोड आवाज अनिल कोहली सर. चेक. चेक. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर वळूया मैदानावरती. विलासदा युवा प्रतिष्ठान भव्य दिव्य अशी ही नाईटची स्पर्धा. आणि आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील आजची पहिली लढत आपल्या समोर अल्पेश 11 लवजी विरोधात MD 11 पाली ही लढत पाहताय आपण. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं या चेंडूवरती. नक्कीच या फुलोर चेंडू होता, परंतु या चेंडूला मिड विकेट रिजनला 1 बाउन्स नक्कीच भेदून दिलाय. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. जबरदस्त प्रेक्षकांनी खूप सारी पसंती दिलेली आहे. YouTube वरती सुद्धा आपण पाहताय श्री साई लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरात पोहोचलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पोचपावती कालच सगळ्या संपूर्ण या आयोजकांना मिळालेली आहे. कारण की प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद कालच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलात. स्विचिटचा प्रयत्न इथं करण्यात आलाय. दरम्यान चेंडू मात्र नक्कीच बॅटला स्पर्श होत नाहीये. येतोय हा डॉट चेंडू. गोलंदाज इच्छूच्या माध्यमातून आपण पाहतोय MD 11 पाली हा संघ मैदानात खेळतोय. त्याच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. लढत चुरशीची होणार यात काही शंका नाहीये. थोडासा नक्कीच शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट रिजनला चेंडू लँड झालेला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक जोरात आलाय तिथे आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान होते. दरम्यान दुसरं षटक समाप्त झालेले. 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती अल्पेश 11 लवजी या संघाची 2 गडी बाद 14 धावसंख्या. सरासरी रिक्वायर्ड नक्कीच आपण पाहतोय रन रेट 7चा रन रेट आहे आणि 2 षटकामध्ये 14 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 2 षटकांचा गेम समाप्त झालाय आणि आता आपण DJ तांडेलला नक्कीच संधी देतोय एक सुंदर असं गीत ऐकवण्यासाठी. कंपल्सरी सांगा ड्रेस कोड. धन्यवाद DJ. बघा या स्पर्धेचा नियम आहे आयोजकाकडून सगळ्या संघांसाठी सूचना असतील. कंपल्सरी ड्रेस कोड असणं गरजेचं आहे. टी-शर्ट्स, ट्रॅक शूज कंपल्सरी असणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे.
या प्रत्येक संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहतो मैदानावरती आता तिसरं षटक घेऊन आलाय MD11 पाली संघाकडून प्रथमेश. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अल्पेश 11 लवजी संघाकडनं उजव्या हाताचा फलंदाज विक्रांत. थोडासा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. नक्कीच या चेंडूला मात्र थोडासा निराखणं पारखणं गरजेचं होता विक्रांतला, परंतु चेंडू थोडासा मी म्हणेन स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. बाईकच्या स्वरूपात इथं पंचांकडनं नक्कीच एक धाव इथे मिळते. थोडासा चेंडू तर व्यवस्थित निरकून पारखून घेतला, शफल झाला असता तर कदाचित मिडविकेट रिजनला 6 धावांसाठी षटकार आला असता, परंतु थोडीशी घाई झाली आणि चेंडू मात्र नक्कीच हा स्लोअर पद्धतीचा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून सुटला आणि एक धाव मात्र मिळाली ती अल्पेश 11 लवजी या संघाला. आता थोडंसं प्रेक्षकांचा नक्कीच इथे माहोल जमा होईल हळूहळू. आता प्रेक्षक वाटचाल करायला लागलेले आहेत मैदानाकडे, कारण की आजचा दिवस एक गाव ग्रामीणचा लॉट आहे आणि मोठे मोठे संघ या मैदानावरती उतरणार आहेत. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त सुधागड क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ खेळले. इथे मात्र थोडासा आगळा वेगळा फटका नक्कीच स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक उभा आहे, दरम्यान कोणतीही चुकी करणार नाही आणि इथे मात्र एक सोपा झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज मात्र बाद होते अल्पेश 11 लवजी या संघाचा, तो म्हणजे सप्रेत मात्र इथे बाद होते डीजे. फोरच्या पोझिशन मध्ये आता मैदानात एंटर होते आहे. आपण पाहतोय अल्पेश 11 लवजी संघाकडून स्वतः अल्पेश. थोडस नक्कीच मी म्हणेन संत गतीने धावसंख्या उभी होत आहे अल्पेश 11 लवजी संघाची. इथून थोडासा आता ट्रान्स बदलावा लागेल आपल्याला, कारण की मला असं वाटतं 4 षटकांचा सामना आहे आणि किमान MD11 पाली या संघाचा विचार करायला झाला तर किमान 40 धावा स्कोअर बोर्डवरती येणं गरजेचं आहे, कारण की MD11 पाली संघाचा विचार करायला झाला तर सिद्धेश जन सारखा मोठा फलंदाज या नक्कीच संघामध्ये दाखल असणार आहे, त्याच्यामुळे कदाचित 40 धावा स्कोअर बोर्डवरती येणं गरजेचं आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय इनॅट पोझिशन वरती 4च्या अल्पेश. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता, परंतु चेंडू हातात आला नाहीये. नक्कीच इथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरलाय, तो म्हणजे अल्पेश 11 लवजी हा संघ. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. चेक हालू चेक. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर पाहतोय आपण विक्रांत, परंतु बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. येतोय हा नक्कीच अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी आता थोडासा विचार करावा लागणार आहे, कारण की थोडासा हलका का होईना परंतु संघ मात्र आता अडचणीत सापडलेला आहे. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि या लोअर फुलटॉस चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतलाय, चेंडूला भेदून दिलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलाय आणि हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच पंचांचा डिसिजन येणं अपेक्षित आहे. रिव्ह्यूची डिमांड केली गेली, नक्कीच चेक केला जाईल की हाईट आहे की नाही, परंतु हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी नक्कीच गेलाय हा षटकार आणि संधी देतोय आपण डीजे ऑपरेटरला.
ते स्वागत करतोय. त्याचप्रमाणे करणजी जाधव हे सुद्धा आवर्जून इथे उपस्थित आहेत, समाजसेवक, त्यांचं सुद्धा आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतोय. आणि पंचांतर डिसिजन येतोय हा नो चेंडू. नक्कीच आता मात्र येणारा चेंडू जो असेल पुढचा, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल हा फ्रेडचा चेंडू असेल. आता मात्र नक्कीच फलंदाजाला सुवर्ण संधी आहे मोठा फटका मारण्यासाठी. हा एक चेंडू मात्र नक्कीच आता थोडासा नक्कीच यू टर्न देणारा चेंडू आलेला आहे, कारण कारण की याच्या अगोदर थोडासा संकटात सापडला होता अल्पेश इलेव्हन लवजी संघ, परंतु या चेंडूने मात्र थोडासा आता नक्कीच त्याला वळण दिलेलं आहे. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. आणि आता येणारा चेंडू असेल हा फ्रेडचा चेंडू असेल. पुन्हा एकदा हा चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडलाय, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे मैदानात जे 11 खेळाडू खेळतील त्यांच्यासाठी कंपल्सरी आपण ड्रेस कोड ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आयोजकांना विनंती असेल की येणाऱ्या सगळ्या पुढच्या संघांनी सुद्धा जर्सी परिधान करून यायचे आहे. नक्कीच नवसंजीवनी देणारा हा चौकार आणि षटकार जरूर आलाय. नक्कीच मी म्हणेन अल्पेश इलेव्हन लवजी या संघासाठी 4 ने मात्र धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. विक्रांत मात्र आता नक्कीच थोडासा फायर झालाय मैदानामध्ये. आता थोडासा आगळा वेगळा खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेलाय. दरम्यान इथे मात्र रनआउट संधी आहे. ओ माय गॉड, इथे मात्र 1 2 3 4 करता करता मात्र एक चपळाईने मात्र एक धाव नक्कीच चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय अल्पेश इलेव्हन लवजी संघ. दरम्यान नक्कीच बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. आपण कालच्या दिवसात पाहिलं पहिला दिवस या स्पर्धेचा, आणि पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने जसं सांगितलं होतं की अनिकेत भाईंनी सांगितलं की पहिलं वर्ष आहे, परंतु कालचा एवढा उदंड प्रतिसाद पाहून असं कोणीच म्हणू शकत नाही की हे पर्व पहिलं आहे म्हणून. अशी स्पर्धा खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेने नाव केलंय. 10 टावर उभे केलेत. मी काल सुद्धा अनाउन्समेंट केली होती, 10 टावर उभे केलेत फ्लड लाईटचे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलेलं आहे. घराघरात ही स्पर्धा आता पोहोचलेली आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान, विलासदादा युवा प्रतिष्ठान, नाक्या नाक्यावरती चर्चा चालू झाली आता. तर आता शेवटचं आणि चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय मोबिन. तर मोबिन आपण पाहतोय चौथं षटक घेऊन आलाय. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू होता. या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय बॅटर आपण पाहतोय विक्रांतच्या माध्यमातून. आपण पाहतोय एक धाव जरूर मिळते ती अल्पेश इलेव्हन लवजी या संघाला. तर आम्हाला फोन कॉलवरती नक्कीच आता एक कॉल आलेला आहे की सर आपण मॅच चालू असताना जो आपण शब्द वापरतात ओ माय गॉड, या ओ माय गॉड शब्दासाठी आपल्याला गुगल पेला आम्ही 200 रुपये पाठवलेले आहेत. धन्यवाद पंकज देसाई साहेब, आपलं खरंच मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि बाळादादा देशमुख यांच्याकडनं सुद्धा आम्हाला 200 रुपयाचा प्राईज आलेला आहे. आम्ही सुद्धा तुमचं खूप खूप आभारी आहोत. खऱ्या अर्थाने हे शब्द असे येतात तोंडातून आमच्या आपसूक, ज्यावेळेस मैदानात ज्यावेळेस घडत असतं अशा गोष्टी काही, त्यावेळेस येतं ओ माय गॉड. खऱ्या अर्थाने आपला मराठी शब्द आहे अरे माझ्या देवा. अतिशय जबरदस्त देखना फटका, पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र हा चेंडू गरगळत आलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 2 3 4 येतोय हा 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे.
अतिशय जबरदस्त आता आपण पाहतोय कुठेतरी नक्कीच 2 षटकामध्ये परिस्थिती अशी होती 14 धावांवरती नक्कीच रोख लागला होता परंतु नक्कीच तो षटकार जो फाईन लेगला आला तो नव संजीवनी देणारा षटकार आला आणि तिथून मात्र आता धावा नक्कीच यायला लागलेल्या आहेत धावसंख्या वाढली धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती अतिशय जबरदस्त देखना फटका शफल होऊन मात्र मारलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार ठोक डीजे डीजे तांडेलचं खऱ्या अर्थाने आज खूप कौतुक करणार आहे मी काल सुद्धा त्यांनी सर्व प्रेक्षकांनी अतिशय खूप चांगलं करमणूक केली आणि आज सुद्धा खूप चांगले चांगले त्यांनी सॉन्ग निवडलेले आहेत साईबाबांचं गाणं वाजवलंय आणि इथे प्रसन्नाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे बघा आयोजकाकडून विनंती आहे की आजी माझी जे कोणी असतील ज्येष्ठ सगळ्यांना विनंती आहे की आपण निसंकोचपणे आपण या मंचावरती या आपलं स्वागत आहे दरम्यान दुसरी धाव इथे आरामात कंप्लीट झाली आहे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती अल्पेश 11 लवची या संघाकडून आपण पाहतोय हा नक्कीच विलास दादांवरती या सगळ्या पंचक्रोशीतील सगळ्यांचं खूप सारं प्रेम आहे आपण पाहिलं काल खऱ्या अर्थाने मला स्वतःला सुद्धा जाणवलं की खरंच विलास दादा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचले ती स्पर्धा घेऊन कारण की मागच्या 15 दिवसामध्ये त्यांची जी मेहनत आहे ती मेहनत खऱ्या अर्थाने रंग लारी आहे आणि त्याची पोच पावती नक्कीच कालच मिळालेली आहे तर निसंकोचपणे आजी माझी सगळे कोणी आले असाल आम्हाला इथून दिसत नाहीत आपण अंधार आहे तर प्लीज तुम्ही रंगमंचावरती या स्टेजवरती या आपलं हक्काचं मंच आहे इथे मात्र नक्कीच सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक उभा आहे एक धाव जोरात धावून काढले दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होत आहे आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झाली तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो म्हणजे अल्पेश 11 लवजी संघाचा आपण पाहतोय विक्रांत मात्र इथे बाद होतोय साईनाथजी मडवी युवा उद्योजक नवी मुंबई यांचं इथं नक्कीच आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत करतोय विनंती असेल की साईनाथ दादा मडवी आपण मुख्य मंचाकडे आपण यायचं आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतोय आणि आता खऱ्या अर्थाने विनंती असेल की डीजे ऑपरेटरला की आता खऱ्या अर्थाने साईबाबाचं सॉन्ग हे होणं गरजेचं आहे तोय साईनाथ दादा मडवी इथे नक्कीच उपस्थित झालेले आहेत त्यांचं
या विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतोय. दरम्यान आम्हाला आमच्या आवाजासाठी ओमकारजी साजेकर साहेब यांच्याकडून आम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आम्हाला आलेलं आहे. तर ओमकारजी साजेकर आम्ही खरंच आपलं मनपूर्वक आभारी आहोत. मारुती शेळके आपण कुठे असाल तर आपण या मंचावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या लागली ती अल्पेश 11 लवजी या संघाची. आपण पाहतोय 4 गडी बाद 44 धावसंख्या झालेली आहे. 45 धावांचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजे MD11 पाली या संघाच्या समोर. तर नक्कीच आपण पाहतोय ओमकारजी साजेकर यांच्याकडून मात्र एक मैत्री प्रेम इथे जागा झालेलं आहे. सिद्धेश दंत यांच्यासाठी नक्कीच आता बक्षीस लागलं गेलंय. तर 3 लागोपाठचे षटकार जर सिद्धेश दंत यांनी लगावले तर ओमकारजी साजेकर यांच्याकडनं मिळतील रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय जबरदस्त आपण पाहताय फ्लड लाईटचे सामने. नाईट रजनी स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान मानाची स्पर्धा सुधागड तालुक्यातील. आणि आमचे मित्र बघा कधी कधी असतं मित्रप्रेम असतं, कधी कधी कोणाला टच होतं, हृदयाला फील होतं. तर आमचे मित्र मारुती यांना सुद्धा फील झालंय की त्यांनी आम्हाला इथं येऊन आमच्या हातात 200 रुपयाचं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे. तर आम्ही खरंच मारुती आपलं खूप खूप आभारी आहोत. आपलं प्रेम हे आमच्यावरती असंच राहू द्या. बरेच मंडळी असतात ज्यांच्यासाठी बरेच लोक पॉप्युलर असतात, फेमस असतात. काही जणांना कोणाचा आवाज आवडत असतो, कधी काही जणांना कोणाच्या शेरो शायरी आवडत असतात. आणि आमचे नवनाथ काका आवाजकर यांनी सुद्धा आम्हाला आता गुगल पेला आम्हाला 200 रुपये पाठवलेले आहेत. तर नवनाथ काका खऱ्या अर्थाने आम्ही तुमचं खूप आभारी आहोत. खूप सारं प्रेम आहे आमच्यावरती. या सुधागड तालुक्यात बरेच लोक असे आहेत की जवळून प्रेम करत असतात. त्यातले आमचे नवनाथ काका आवाजकर आवर्जून नक्कीच कुठे असले तरी आम्हाला आवर्जून भेट देतात. तर नेक्स्ट मॅच आपण घेतोय केदारनाथ 11 अकाल्पे विरोधात आपण साईश 11 राधाकृष्ण जांभिवली. चला दोन्ही संघ इथे आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची लगेच आयोजकांशी. नेक्स्ट मॅच ज्या वेळेस माझ्या धर्मवीर संभाजी राजांना ज्या वेळेस कैद झाली होती त्यावेळेस कवी कळश काय म्हणतात, हाथी घोडे तोप तलवार फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. धर्मवीर संभाजी महाराज की. जरा खऱ्या अर्थाने आपल्या फॅमिलीला जाऊन थिएटर मध्ये जाऊन छावा हे पिक्चर नक्कीच दाखवा. हे चित्रपट खऱ्या अर्थाने इतिहास जिवंत करणारे चित्रपट आहे. कधी वेळ असेल तर आपल्या फॅमिलीला घेऊन नक्कीच थिएटर मध्ये जाऊन छावा हे चित्रपट पाहायला जा. काय चित्रपट धर्मवीर संभाजी महाराजांवरती बनवलेला आहे, अतिशय जबरदस्त. सुरुवात मात्र नक्कीच झालेली आहे. इथे मात्र पॉइंट क्षेत्र निवडलंय आणि इथे हा चेंडू गरगळत जातोय. दरम्यान सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत दणदणीत 4 धावांसाठी चौकार. डीजे सलामीचे बॅटर आपण पाहतोय मुकेश आणि सिद्धेश
इथे मात्र नक्कीच पाहतोय पहिला चेंडू नक्कीच पॉईंटचं क्षेत्र निवडलं होतं, 4 धावांसाठी चौकार आला आणि त्याचं मात्र टीट फॉर टॅटचं उत्तर देताना मात्र गोलंदाज आपण पाहतोय स्वराज मात्र नक्कीच त्याला उत्तर देतोय सिद्धेशला. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र पॉईंट क्षेत्र निवडलं, चौकार आला आणि दुसरा चेंडू अतिशय भन्नाट वेगाचा टाकला आणि हा चेंडू आलाय मात्र डॉट चेंडू. नक्कीच कमबॅक करतोय स्वराज. स्वराज्य अतिशय सुंदर नाव आहे आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आहे आणि आता मात्र सिद्धेश दंत मात्र स्वतःवरती नाराज असेल. एक चुकीचा नक्कीच मात्र क्षेत्र निवडलं गेलं होतं आणि इथे मात्र पहिला गडी बाद झाला MD11 पाली या संघाचा आपण पाहतोय सिद्धेश दंत. डीजे मग भूमिकेमध्ये आपण सिद्धेशला पाहिलं होतं, ज्या वेळेस असं वाटलं की कदाचित हा चेंडू मिडविकेट रिजनला षटकार येऊ शकतो, परंतु मिस टाइम आउट झाला. नक्कीच चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाहीये आणि इथे एक सोपा झेल मात्र टिपला गेला. हा नक्कीच सेम सिच्युएशन आपली झालेली आहे पाहतोय आपण, कारण की ज्या वेळेस अल्पेश लवजी हा संघ मैदानात उतरला होता खेळण्यासाठी, त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आली होती. सेम सिच्युएशन झालेली आहे. आता पहा बघा, इथे सुद्धा असंच झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू डॉट आला आणि आता तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आलेली आहे. चला, जांभिवली संघ आपण आला असाल तर आपण विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण की अकाल्पे या संघाचा इथे कर्णधार येऊन बसलेला आहे. विनंती असेल जांभिवली संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. हा खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या बाबतीत आम्हाला सांगावं लागेल आता, कारण की जो गोलंदाज आपण पाहताय अल्पेश लवजी या संघाकडून गोलंदाजी करतोय स्वराज्य. महाराष्ट्राच्या टीम मध्ये खऱ्या अर्थाने अंडर 14 मध्ये रिप्रेझेंटिंग करतोय असा हा गोलंदाज आहे. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू. या चेंडूवरती मात्र खऱ्या अर्थाने बॅटर फक्त बघत बसलाय, कारण की हा चेंडू परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. गुडलेन चेंडू होता, गुडलेन वरनं उचली घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज स्वराज्याच्या माध्यमातून. बॅटची एज, ओ माय गॉड, असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू बॅटची कडा लागून यष्टीरक्षक कलेक्ट करू शकतो, परंतु चेंडूला वेग, अतिशय भन्नाट वेग आहे. एवढ्या वेगामध्ये पटकन चेंडू कलेक्ट करणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु बघा, क्रिकेटचं समीकरण माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात नक्कीच हा येतोय 4 धावांसाठी चौकार. डीजे तर आपण यायचंय. विनंती आपल्याला मंदारजी उतेकर. बघा, आयोजकांकडून विनंती आहे की प्रत्येक संघाचे 11 खेळाडू इथे यायचे, कारण की या स्पर्धेचा नियम आहे की भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान इथे होणार आहे. त्याच्यामुळे विनंती असेल की 11 खेळाडूंनी इथे यायचंय, त्यांचा मान आणि सन्मान इथे होणार आहे. ही स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख आहे. तर आपण पाहणार आहोत याच्यानंतरचा जो सामना असेल, खऱ्या अर्थाने बॅटल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अकाल्पे संघ आणि एका बाजूला जांभिवली संघ. लढत अतिशय चुरशीची होणार, यात काही शंका नाहीये. तर वळूया मैदानावरती. आपण वळतोय पुन्हा एकदा. पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती MD11 पाली या संघाची. आपण पाहतोय 1 गडी बाद 8 धावसंख्या. आता उर्वरित 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 37 धावा. आणि आमचे गुरुवर्य आता नक्कीच इथे आलेले आहेत. खोपोली गावचे आमचे कालापूर तालुक्यातील एक गोड आवाज तुषारजी धुमाळ सर, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काल सुद्धा आम्ही आमच्या बरोबर
खूप एन्जॉयमेंट केले समालोचनचे. आज सुद्धा आम्ही खूप एन्जॉयमेंट करणार, प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम करणार आम्ही. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय सप्रेम. जांभिवली संघ आपण प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण आला असाल तर आपण लगेचच आयोजकांशी रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यान स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलं बॅटर पाहतोय आपण मुकेशच्या माध्यमातून. हलकासा नक्कीच त्याला स्टेअर केला चेंडूला आणि या चेंडूवरती मात्र मिळाल्या 2 धावा MD11 पाली या संघाला आपण पाहतोय. तर खाल बघितलं आपण संपूर्ण मैदानावरती जो मैदानात मिकी जो उभा आहे हा मिकी खूप पॉप्युलर झालाय. बऱ्याच जण त्याच्याबरोबर सेल्फी काढलेले आहेत काल. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. सप्रेमच्या बाबतीत सांगायचं झालं तर सप्रेम हा थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. खालापूर तालुक्यामध्ये या गोलंदाजाचं बरं खूप मोठं असं नाव आहे. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा सप्रेम बरोबर खेळलो सुद्धा आहे. भन्नाट वेगाचा चेंडू होता. नक्कीच या चेंडूला मात्र हलकाचा स्टेअर केला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. परंतु एक धाव अतिशय जोरात धावून काढलेली आहे. एक धाव मिळते ती MD11 पाली या संघाला. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती 1 गडीच्या मोबदल्यात. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आलाय जोरात. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळत आहेत त्या पाली या संघाला. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय केदारनाथ 11 अकालपे विरोधात साईश 11 राधाकृष्ण जांभिवली. चला दोन्ही संघ कर्णधार इथे या लगेचच आपण टॉस साठी. आज खऱ्या अर्थाने एक गाव ग्रामीणचा लॉट आहे आणि आज प्रेक्षक गर्दी करतायत या मैदानावरती. काल सुद्धा तुडंब गर्दी होती आपण पाहिलं. दरम्यान सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय आणि एका धावावरती इथे समाधान होते. धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या धावसंख्येवरती. 45 धावांचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत 14 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. इथून मात्र आता थोडंसं MD11 पाली संघाच्या बॅटरला मात्र थोडासा आपला गाडीचा गेअर जो आहे तो चेंज करावा लागेल. स्विचिटचा प्रयत्न केला गेला. दरम्यान इथे सक्सेस ठरलाय. चेंडू येतोय गरगळत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय. खणखणी दणदणी चौकार. डीजे क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक आणि घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहताय श्री साई लाईव्हच्या माध्यमातून. त्या सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं मी समालोचक अनिल कोळी सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहताय. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी डोक्यावरती उचललेली स्पर्धा आहे. पहिल्या दिवशी जो प्रतिसाद तो दिलात खऱ्या अर्थाने त्याची पोचपावती खऱ्या अर्थाने स्पर्धेची झालेली आहे. आजचा दिवस आपण पाहतो एक गाव ग्रामीणचा, उद्याचा सुधागड असोसिएशनचा लॉट असेल आणि परवा शेवटचा दिवस या सामन्यांचा या स्पर्धेचा अंतिम दिवस एक गाव ग्रामीणचा लॉट असणार आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत इथे मोठे मोठे संघ दाखल होणार आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्यात. 1 गडी बाद 18 धावसंख्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 13.50 आता असणार आहे. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश 11 लवजी या संघाकडून ओमकार. ओमकार सुद्धा एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. एक कसलेला गोलंदाज आहे. परंतु त्याच्या समोर आपण पाहतोय MD11 पाली संघाकडून स्ट्राईक एंडला उभा असणारा फलंदाज तो म्हणजे नागेश. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय आणि इथे मात्र अतिशय सुंदर असा झेल मात्र टिपला गेलाय.
अतिशय सुंदर असा प्रयत्न नक्कीच म्हणावा लागेल. आणि इथे मात्र आता MD11 पाली या संघाचा दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे नागेश डीजे. आणि आपण पाहतोय, चला आता टॉस करून घ्यायचे. विनंती असेल की साईनाथ दादा मडवी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. नक्कीच आता अतिशय जबरदस्त एक बिग बॅटल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अकालपे आणि एका बाजूला जांभिवली संघ. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त चुरशीचा सामना होणार यात काही शंका नाही. एका बाजूला ओमकार गावडेचा जांभिवली संघ मैदानात उतरणार आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय अकालपेचा अजय बातुसी यांचा संघ मैदानात उतरणार आहे. लढत मात्र चुरशीची होणार यात काही शंका नाही आहे, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम नक्कीच आमचं तुषार धुमाळ सरळ आणि माझा असणार आहे. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय मैदानामध्ये. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. इथे मात्र नक्कीच न्यू बॅटर मैदानात आलाय तो म्हणजे सुजित. सुजितच्या बॅटला मात्र चेंडू स्पर्श होत नाही. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. जोरदार अपील मागितले गेले पंचांकडे, परंतु अपील मात्र इथे नक्कीच फेटाळली गेलेली आहे. पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मैदानात जो फलंदाज गेला MD11 पाली या संघाकडून, सुजित सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु सुजितच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. नक्कीच येतोय हा बॅक टू बॅक येतोय दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर धावसंख्या धावून पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. आता उर्वरित मला असं वाटते 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का, परंतु वेट कॉल जरूर आला. एकच धाव मिळते. एका धावावरती समाधान होतंय. समीकरण आता 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथून मात्र आता प्रयत्न करावा लागेल बॅटर मुकेशला, मात्र आता बॅटर सुजितला मात्र आता, कारण की संघ थोडासा बॅकफुटला आता नक्कीच आलेला आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. इथून ठरवलं तर नक्कीच आपल्या मनगडाच्या जोरावरती मोठे फटके येऊ शकतात. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. इथे मात्र थोडंसं आता नक्कीच आपण पाहतोय पारड जड होताना दिसतंय, ते म्हणजे अल्पेश 11 लवजी या संघाचा. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक असतील आणि 26 धावांची आवश्यकता आहे. जबाबदारी घ्यावी लागेल आता मात्र मुकेशला, जबाबदारी घ्यावी लागेल आता मात्र सुजितला. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागून मात्र मुकेश मात्र इथे बाद होतोय आणि संधी मिळते ती म्हणजे आता डीजे ऑपरेटरला. तांडेल आपण अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आपण एंटरटेनमेंट करताय सगळ्या प्रेक्षकांचं. अतिशय जबरदस्त ही मानाची स्पर्धा आपण पाहताय सुधागड तालुक्यातील. नक्कीच या स्पर्धेने मात्र विक्रम आता नक्कीच सगळे विक्रम मोडायला काढलेले आहेत. कारण की पहिल्या दिवशी आपण मी उल्लेख केला होता की 10 टावर उभे केले गेलेत. आतापर्यंत सुधागड तालुक्यामध्ये 10 टावर कुठेच लागले नव्हते. विलासदादा युवा प्रतिष्ठान या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेले, खूप सारी मेहनत, आणि या मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज झालंय मी म्हणेन नक्कीच.
6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र हलकासा नक्कीच चेंडू खेळून काढलाय. दरम्यान या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. आता समीकरण असं आहे की 5 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही खऱ्या अर्थाने सामना बॅलन्स आहे. इथून जर ठरवलं बॅटर सुजितने तर नक्कीच 5 चेंडू मध्ये 24 धावा या होऊ शकतात. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय विक्रांत. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. मात्र या चेंडूला मात्र नक्कीच भेदून देण्या मात्र अनसक्सेस ठरलाय बॅटर आपण पाहतोय सुजित. दरम्यान 1 धाव नक्कीच मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. इथून मात्र आता एक आक्रमक पारी खेळावी लागणार आहे बॅटर प्रथमेश याला. सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 माऊस येतोय. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार डीजे. शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. ती म्हणजे 19 धावांची गरज आहे. इथे मात्र चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय जरूर, परंतु क्लिअर नक्कीच होत नाहीये. झेल मात्र इथे सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. कदाचित आता नक्कीच नवसंजीवनी देणारा हा चेंडू आला होता, परंतु बॅटर प्रथमेशला मात्र नक्कीच हा चेंडू मात्र क्लिअर करता आला नाही. दरम्यान या चेंडूवरती आल्यात 2 धावा आणि आलाय पंचांचा इथे आता मात्र रिव्ह्यू डिमांड. आता नक्कीच थर्ड एम्पायर चेक केला जाईल की नक्कीच हाईट फॅक्टर आहे की नाही. तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे तांडेल. पेंडिंग आहे. नक्कीच आता डिसिजन येईलच. फेअर डिलिव्हरी. समीकरण आता असं आहे की शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 17 धावांची गरज आहे. बघा, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही काही होऊ शकतो. जर तरला इथे स्थान दिलं जात नाहीये. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे खऱ्या अर्थाने हा. इथे मात्र आता परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू. मिड विकेट रिझनला भेदून दिलाय. येतोय 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. ठोक डीजे. आणि इथे मात्र आता आपण पाहतोय अल्पेश 11 लवजी हा संघ मात्र इथे विजयी नक्कीच होतोय आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील MD 11 पाली या संघाला. तर आपण आता नेक्स्ट मॅच पाहतोय. आपण अतिशय जबरदस्त एक बॅटल पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. आपण पाहतोय केदारनाथ 11 अकाल्पे विरोधात राधाकृष्ण जांभविली या संघात नक्कीच आपण बिग बॅटल पाहणार आहोत नंतर. चला आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. तर खऱ्या अर्थाने नवी मुंबईवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे साईनाथ दादा मडवी नक्कीच इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय की आमच्या
विलासदादा युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शरददादा पालवे आपल्याला विनंती आहे की आपण साईनाथदादा मडवी युवा उद्योजक यांचं स्वागत